नमस्कार मित्रांनो, महिलांना घोषणा 2100 रुपयाची केली आणि मिळाले 1,500 रुपये. तर जे राज्य सरकार आहे, जे महायुतीचं सरकार, आम्ही निवडून आल्यानंतर, आम्हाला बहुमत मिळाल्यानंतर, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 1,500 रुपयावरून 2100 रुपयाचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये देणार आहोत, अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर तरीही महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 1,500 रुपयांनी जमा झाला आहे. तर आता हा मिळणारा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल ही घोषणा फक्त निवडणुकीपुरतीच होती का, अशा सर्व महिलांचे प्रश्न आहेत की आता 2100 रुपयाचा हप्ता याची वाट पाहत असतानाच महिलांना आता 1,500 रुपयाचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. पण 2100 रुपयाचा हप्ता कधी येणार, कधी महिलांना 2100 रुपयाचा हप्ता मिळणार, या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण आज पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कोणत्याही प्रकारची सध्या 2100 रुपये हप्ता मिळण्यासाठी अजून मंजुरी मिळाली नाही. शासनाकडे 2100 रुपये हप्ता देण्यासाठी, वाढीव हप्ता देण्यासाठी बजेट उपलब्ध नसेल किंवा याबद्दल मंजुरी मिळाली नाही अजून, किंवा बजेट उपलब्ध नसल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 2100 रुपयाचा हप्ता हा मिळाला नाही. तर हा मिळणारा हप्ता आहे हा पुढील महिन्यापासून त्याचा GR निर्गमित केल्यानंतर, बजेट उपलब्ध झाल्यानंतर तो GR निर्गमित केल्यानंतर महिलांना 2100 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे. अशा पद्धतीने आता जरी डिसेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये मिळाला असला तरीही पुढील महिन्याचा हप्ता हा 2025 मध्ये महिलांना 2100 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे. तो कोणत्याही प्रकारचं असं नाही की 1,500 रुपयेच यानंतर पण चालू राहणार आहे. 2100 रुपयाचा हप्ता हा महिलांना पुढील महिन्यापासून, हा 2100 रुपयाचा हप्ता हा महिलांना पुढील महिन्यापासून महिलांना हप्ता मिळणार आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपयाचा हप्ता पुढील महिन्यापासून महिलांना हा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे. धन्यवाद.